केलं पाहिजे। शासनाच्या मध्ये लोकशाही पद्धतीने राज्य चालत असते, त्याच्यामध्ये तुमची भूमिका ओपन टीएमसी वापरता येतं। म्हणजे 117 टीएमसी टोटल आपली कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यातनं आपल्याला वापरता येतं फक्त 54 सांगितलंय। मध्ये समानता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला वंचितांना 50% तर हे का सोडलं जात नाही, ह्याच्यामध्ये अनेक लोक सांगतात किंवा याचा दबाणाचा हे आहे आणि पाणी सोडलं जात नाही। तर माझ्याकडे आमचा शेतकरी म्हणूनचा अनुभव आहे, ते लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले, फक्त पुढच्या काळात आपल्या सगळ्यांची मिळून मागणी असणार आहे की ही सल्लागार समिती 100% शेतकरी सल्लागार समिती मांडतोय। म्हैसाळची योजना असेल, उजनीची कालवा असतील किंवा नदीच्या पात्रातून असेल, टेल टू हेडसाठी आम्ही जसं बांधतोय तशा पद्धतीनं नक्कीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून 100% वरच्या धरणातून ते उजनीचं आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं धरण आहे, तर या धरण अगोदर भरलं पाहिजे, त्यानंतर वरची धरणं भरत गेली पाहिजेत। ही मागणी 100% करा। खासदार, आमदार ह्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, परंतु पाण्यासारख्या किरकोळ गोष्टीवर आपण मनस्ताप करून घ्यावा असं खासदारांना किंवा आमदारांना वाटलेलं दिसत नाही। त्याचं एवढं गांभीर्यही त्यांना वाटलं नाही। कदाचित निवडणुका तोंडावर आल्यामुळं तहानलेले आमदार, तहानलेले मतदार इथं असणार नाहीत, त्यामुळं तहानलेल्या आमदारांनी दखल घेण्याची गरज नाही, म्हणून ते आपले मतदार शोधण्यासाठी गेल्यामुळं या ठिकाणी ते उपस्थित राहिले नाहीत। कर्नाटकाचा आडमुठ माणूस अक्षरशः बंदूक दाखवून त्या ठिकाणी आपलं पाणी ओढत असतो, ही वस्तुस्थिती आहे। परंतु याबद्दल एकदा पाणी वाटप समितीची बैठक नीट व्हावी, पाटबंधारे मंत्र्याला याची जाणीव करून द्यावी, या उद्देशानं या ठिकाणी पाण्याचे अभ्यासक म्हणून नागनाथ नाईकवाडींच्यापासून सगळ्यांनी एकत्र येऊन आज पाण्याबद्दल अतिशय जागरूकपणानं उत्तम पद्धतीनं बैठक घेतली, त्याचं माझ्यासारख्याला खूप मोठं समाधान आहे। परंतु एकूणच या पुढच्या काळात मात्र पाणी हा विषय अतिशय काळालाही मागं टाकणारा विषय होईल। पाण्याचं महत्त्व वाढलेलं आहे। शिक्षित, सुशिक्षित असा जो वर्ग आहे त्यालाही या पाण्याबद्दलचं महत्त्व समजलेलं आहे। अशा परिस्थितीत एकूणच पाणी जो महत्त्वाचं मानेल त्यालाच मतदार अधिक ताकद देईल, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।